नमस्कार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। सांगली लोकसभा निवडणूक 2024चा TV1 मराठीच्या माध्यमातून आपण मागोवा घेत आहोत। सांगली लोकसभा निवडणूक 2014 मध्ये सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार माननीय संजय काका पाटील यांना 6,11,563 मते मिळाले होते। त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माननीय प्रतीक पाटील माजी मंत्री होते, त्यांना मिळालेली मते 3,72,271 मते मिळाले होते। यावेळी विद्यमान खासदार माननीय संजय काका पाटील हे 2,29,292 मतांनी विजयी झाले होते। त्यानंतर सांगली लोकसभा निवडणूक 2019 जाहीर झाली। त्यावेळेला सांगली जिल्ह्यामध्ये तिरंगी लढत झाली। यावेळी विद्यमान खासदार माननीय संजय काका पाटील यांना 5,08,995 मते मिळाली। त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले माननीय विशाल पाटील यांना 3,44,743 मते मिळाले होते, तर माननीय गोपीचंद पडळकर यांना 3,02,34 मते मिळाले होते। तर या तिरंगी लढतीमध्ये विद्यमान खासदार माननीय संजय काका पाटील हे 1,64,352 मतांनी विजयी झाले होते। आता 2024ची रणधुमाळी सुरू झालेली आहे। विद्यमान खासदार माननीय संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा भाजपने विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे। उमेदवाराची सध्या ते हॅट्रिक साधलेले आहेत, मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी कोण आहेत सध्या गुलदस्त्यात आहे। चंद्रहार पाटील सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्यांनी जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत, तर काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय विशाल पाटील काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, त्यांनी जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत येत्या 4 ते 5 दिवसात कोण उमेदवार असणार आणि कोण उमेदवार थेट मैदानात येणार याची जोरदार चर्चा संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे। एकंदरीत माननीय संजय काका पाटील, माननीय विशाल पाटील, माननीय चंद्रहार पाटील, 3 पाटील यावेळी मैदानात उतरणार का 2 पाटलांच्या वरती ही कुस्ती रंगणार याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे। येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरच या निवडणुकीमध्ये चांगला रंग येणार आहे। त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये प्रचाराचा धुळा मात्र यावेळी जोरदार उडणार आहे। Press the bell icon on the video and never miss another update.